जळगाव ग्रामीणचा जो पालकमंत्री आहे, जो आमदार आहे सोंगड्या पाटील, मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे। पालिका अध्यक्ष हाजीर हो। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। ऐका विरोधी पक्ष नेते, आपल्याला वेळ दिला जाईल, शांतता ठेवा। सत्ताधारी पक्ष, अरे जय श्रीराम, जय श्रीराम। तुम्हाला सभागृह चालवायचंय, तुम्ही काय गोंधळ करताय? तुम्ही शांतता सगळ्यांना विनंती करतो, पूर्ण महाराष्ट्र आपल्याला बघतोय, शांतता ठेवा। आपल्या प्रश्नांना आपल्याला उत्तर द्यायचं आहे। विरोधी पक्षाला विनंती करतो की आपण मुद्द्यावर बोला। हो, पण मुद्द्यावर बोला, घोषणा थांबवत तर सभागृह चालू करता येईल मला। सत्ताधारी पक्ष ऐका, शांतता ठेवा, नाहीतर मी कामकाज चालू करेल। शांतता ठेवा, शांतता ठेवा, मी कामकाज चालू करेल। बाबा चला, कामकाज चालू करतोय मी, शांतता ठेवा। आपल्याला कामकाज होणं महत्वाचं आहे। महाराष्ट्र बघतोय, महाराष्ट्राची मान शर्माने खाली जाता कामा नये। सुरुवातीला विरोधी पक्ष नेते भाऊसाहेब पाटील आपला प्रस्ताव मांडतील। अध्यक्ष महोदय, आपण या प्रति विधानसभेमध्ये मला बोलण्याची संधी दिली। मी जळगाव ग्रामीणचा आमदार प्राध्यापक भाऊसाहेब सरोने, मला फक्त 2 मिनिटं द्या। या 2 मिनिटांमध्ये आमचा जळगाव ग्रामीणचा जो पालकमंत्री आहे, जो आमदार आहे सोंगड्या पाटील, मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे। माझे फक्त 2च प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। या सोंगड्या पाटलाने आजपर्यंत जळगाव जिल्ह्याला तर फसवलंच, जळगाव ग्रामीणच्या जनतेच्या तोंडाला पाणी पुसली। त्याचप्रमाणे या सोंगड्या पाटलांना पाणी पुरवठ्याचं खातं देण्यात आलं, पण जल जीवन मिशन अंतर्गत यांनी काय विकास कामं केली, हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न असा विचारायचा, एक प्रश्न विचारा अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, तुम्ही असं करू शकत नाही। तुम्हाला तुमचा अधिकार दिला तर उत्तर घ्या ना। शांतता ठेवा, मी तुम्हाला न्याय देईन, तुम्हाला सगळ्यांना तुमचा वेळ मिळेल। चला, सोंगडे पाटील अध्यक्ष महोदय, ऐका आता आपल्या परवानगीने या ठिकाणी सांगतो, या ठिकाणी विरोधी पक्षाचे सन्माननीय आमचे मित्र आमदार यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला। जल जीवन मिशनच्या बाबतीत या ठिकाणी साहेब, तुम्ही जळगाव जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या पाण्याच्या प्रश्नावर तुम्ही बोलू शकता, परंतु तुम्ही कोणाचा व्यंगावर बोलू शकत नाही। आणि हे म्हणाले की तुम्हाला टक्कल पडलेला आहे, तुम्हाला जनजीवन मिशनचे काम करता येत नाही का? मी यांना सांगू इच्छितो, 20 वर्ष या मतदारसंघाचा मी आमदार आहे, आता मंत्री आहे। या इतका अभ्यास झालेला आहे की त्याच्यामुळे मला टक्कल सुद्धा पडलेला आहे। त्याच्यामुळे याच्यावर तुम्ही जाऊ नका। पण मी तुम्हाला एक सांगतो की मला उद्धव साहेब ठाकरेंनी चिड्या मारायची बंदूक दिलेली होती, आता मोठा पक्ष मारायची बंदूक दिलेली आहे। आणि म्हणून जलजीवन मिशन मध्ये या जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये 12,000 योजना जलजीवन मिशनच्या माध्यमातून या महाराष्ट्रात चालू आहे। मला माहिती आहे की या जलजीवन मिशनच्या योजना लोकांना जल मिळो का ना मिळो, पण मला संध्याकाळी जल मिळतंय याच्यात मी जलजीवन मिशनच्या बाबतीत जे पाईपलाईन होत आहे माझ्या, हे IAS
तुम्ही बघून घ्या, त्याच्यावर रोलर जरी चालवला तरी पाईप फुटणार नाही, अशा पद्धतीचे पाईप माझ्या या पाणी पुरवठ्याच्या योजनांमध्ये आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, हे सांगू इच्छितो माझ्या त्या खात्यामधील त्या योजना आहेत, त्या योजना पूर्ण झालेल्या आहेत आणि ज्या बाकीच्या राहिल्या आहेत त्या सुद्धा आता पूर्ण होतील. मी या ठिकाणी एक सांगतो, कतरिया कहीं सांप बदल लेते हैं, कतरिया कहीं सांप बदल लेते हैं, पुण्य के आड़ में कई लोग अपने पाप बदल लेते हैं आणि कई लोग अपने कितना मतलब के लिए पाप बदल लेते हैं. अशा पद्धतीचं त्यांना अपेक्षित उत्तर आहे. तुम्ही किती जल अडवलं, तुम्ही किती पाणी अडवलं, तुम्ही कोणतं मिशन पूर्ण केलं ते अपेक्षित बोला. तुम्ही काय त्याच्यावर बोला, मुद्द्यावर बोला. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्माननीय आमदारांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाच्या बाबतीत मी या ठिकाणी सांगितलं आहे. महाराष्ट्रामध्ये किती योजना चालू आहे, माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये किती योजना चालू आहे. योजना करणं माझं काम आहे. ते पाणी पुढे येतं का नाही येतं ते पाहायचं माझं काम नाही. या ठिकाणी लोकांना पाणी मिळो का नको मिळो, मला संध्याकाळी मला पाणी मिळतं हे खूप आनंद झाला. मी या अगोदर मला लोक साधार मारायचे, मी कधी लोकांना बोललो नाही. पण आज या जल जीवनच्या मिशनच्या टक्केवारीच्या माध्यमातून सालदाराचा मालदार झालेलो आहे. त्याच्यामुळे मला जल जीवनच्या विषयाच्या बाबतीत आपण विचारू शकत उत्तर मिळालंय आपल्याला की पाणी कुठं अडवलं, कोणतं मिशन पूर्ण झालं हे उत्तर दिलंय. मला खेद वाटतो की मी अशा सभागृहाचा सभापती आहे की त्या सभागृहातला सरदारी मंत्री सांगतो की पाणी अडवलं का नाही अडवलं, मला पाणी मिळालंय. मला खेद वाटतो की मी अशा सभागृहाचा तालिका सभापती आहे की त्या सभापती असताना मंत्री सांगतो की माझ्या जीवनात मिशन पूर्ण झालंय. त्यामुळे मला असं वाटतं अत्यंत खेददायक गोष्ट आहे. परंतु विरोधी पक्ष नेते सोहळ्या पाटील यांचा पुढचा प्रश्न आहे तो आपण घेऊया. पाटीलचं करायचं काय? अध्यक्ष महोदय, या जळगाव ग्रामीणच्या सोंगड्या पाटीलने जे उत्तर दिलं ते आम्हाला मान्य नाही. मला फक्त 1.5 मिनिटं द्या, कारण की 1.5 महिन्यानंतर त्यांचं मंत्रिपद जाणार आहे. अध्यक्ष महोदय, या विधानसभेमध्ये आमचे सहकारी आमदार देवकरप्पा लकी अण्णा आमचे आमदार आहेत. यांनी वेळोवेळी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत असेल, कोळी समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत असेल वेळोवेळी प्रश्न उठवला. पण या तुम्ही माझ्याकडे जो प्रश्न आमदार साहेब विरोधी पक्ष नेते एकच मिनिट, केडी पीक विम्याच्या संदर्भामध्ये यांनी काहीच भूमिका घेतली नाही. कृषी मंत्री उलटे मुंडे साहेब यांनी विधानसभेमध्ये सांगितलं की जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मी केळी पीक विमा देणार नाही. तेव्हा हे आमचे सोंगड्या पाटील तोंडाला कुलूप लावून शांत का बसले होते, याचं उत्तर जळगाव जिल्ह्यातील जनतेला यांनी द्यावं. सोंगड्या पाटील उत्तर द्या. सभापती महोदय, या ठिकाणी सन्माननीय आमदारांनी प्रश्न उपस्थित केला. प्रश्नाचं उत्तर द्या फक्त अपेक्षित. पीक विम्याच्या बाबतीत त्यांनी प्रश्न विचारला. या ठिकाणी या जळगाव जिल्ह्यामध्ये 7,886 लोकांचं पीक विम्यामध्ये त्यांनी पीक विमा भरलेला आहे आणि त्यापैकी आमचे कृषी मंत्री यांनी सांगितलं विधानसभेमध्ये की 6,000 लोकांना, त्यापैकी 6,000 लोकांना केळीचा विमा हा नाकारलेला आहे. जरी मंत्री आमच्या पक्षाचे असले किंवा आमचे सहकारी असले, परंतु त्यांनी या शेतकऱ्यांना केळीच्या पीक विमा संदर्भामध्ये त्यांनी या ठिकाणी योग्य ते पाऊल उचलले पाहिजे. तहसीलदारच्या त्या ठिकाणी आव्हान आहे, कलेक्टरचा आव्हान आहे की यांनी या शेतकऱ्यांनी केळी लावली आणि आमचे कृषी मंत्री सांगतात की या ठिकाणी केळी लावली नाही. हा कुठला आहे? जरी ते आमच्या सभागृहातले मंत्री असले तरी त्यांनी या ठिकाणी तो प्रश्न तसाच लावला पाहिजे. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो सभापती महोदय, आज जरी या केळीच्या विम्याच्या बाबतीत माझ्याकडे आकडेवारी नसली तरी मी पुढच्या वेळेला अभ्यास करून आपल्या मंत्री आमदार महोदयाचं उत्तर या ठिकाणी
सभापती महोदय, मंत्री महोदयांना वेळ आहे का? मंत्र्यांना वेळ आहे का? तुमचे प्रश्न संपले का आता? आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी उत्तर आता झाले प्रश्न आले. मग पुढचा आमदार यांनी माझ्याकडे ऐका त्यांनी अगोदर 8 दिवस आधी कामाच्या संदर्भात मागणी केली आहे प्रश्नाची. महेंद्र जयस्वाल, आमदार महेंद्र जयस्वाल. हॅलो साहेब, एवढे निर्लज्ज आहे संकट महाजन यांचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हे एका गावात गेले आणि त्या गावामध्ये विचारलं की तुमच्या काय मागण्या असेल गावातले सांगा, मी तुमच्या पूर्ण करतो. आणि सध्या मी तुमच्या 2 मागण्या पूर्ण करतो म्हटले. आणि पहिली मागणी यांनी विचारली की लोकांना काय तुमची मागणी आहे. लोक म्हणे आम्हाला या ठिकाणी हॉस्पिटल पाहिजे. यांनी मोबाईल काढला आणि फोन केला आणि सांगितलं हॉस्पिटल यांचं का मंजूर होत नाही, यांचं लवकरात लवकर मंजूर करा. आणि त्यांनी लगेच सांगितलं की हो तुमचं हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे. आणि मग गावकऱ्यांना विचारलं दुसरा प्रश्न सांगा. यांचा कोणत्या हानीचा फोन आलाय तुम्हाला? उर्फ संघ महाजन, तुम्ही संघ महाजन, तुम्ही सभागृहाचे नियम पाळा, सभागृहाचे नियम पाळा. तुम्ही गावकऱ्यांचा त्यांनी मोबाईल केला आणि मोबाईलवरून सांगितलं की हो तुमचं हॉस्पिटल मंजूर झालं. आणि गावकऱ्यांना विचारलं की तुमचा पुढचा प्रश्न काय. तर गावकरी म्हणाले की साहेब आमच्या इथं कोणत्याच कंपनीचा मोबाईलचं नेटवर्क चालत नाही, त्याचंही काम करा. म्हणजे यांचं मोबाईलचं तो केला तर खोटं अशा पद्धतीने काम करणारे 11,000 रुपयाचा भाव देतो असं सांगितलं होतं. या कापसाला या मंत्र्याने सांगितलं होतं की 11,000चा आज शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळतात, शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळतात. अशा पद्धतीने राज्य करते जर चालत असत या देशामध्ये अराजक करण्याची चिन्ह मला दिसतात. तर ही अराजकता उत्तर घेऊ. आमदार साहेब तुम्ही शांतपणे घ्या, उत्तर घेऊ आपण. या संकट उर्फ शंभू महाजन उत्तर द्या. आवाज आवाज जय श्रीराम. मंत्री महोदय, तुम्ही आता आमदारांना विचारता कापूस पुढे लागतो, ही काही पद्धत काय तुमचे? तुम्ही आंदोलन करताय कापूस पुढे लागतो माहिती तुम्हाला कमाल आहे. हा राज्य काय मान घेऊन काय शर्मेने मान खाली जाते. अध्यक्ष महोदय चुकीचं आहे. हे काय लावलं पिलो बंद कर पिलो बंद करा तो पिलो. बंद करा. अरे सन्माननीय 2 मिनिटं खाली बसून घ्या तुम्ही मंत्री महोदय. मला इतक्या वाईट क्षणाचा साक्षी जवळ लागते. पाप कुठे फिरू. या राज्याने तुम्हाला मंत्रिपदाची जबाबदारी दिली. विरोधी पक्ष नेते कापसाचा भावाचा विचारता, तुम्ही शेजारच्या मंत्र्याला कापूस कुठे लागतो विचारता. तुम्हाला उत्तर द्यायला उभं केलं. तुम्ही फोन म्हणता पिलू, तुला नंतर बोलतो. कोण पिलू? अध्यक्ष महोदय चुकीचं आहे. या बाबतीत सभागृहात लपू घेतले जाणार नाही. हा महाराष्ट्र, या महाराष्ट्र संतांची भूमी आहे. ही महाराष्ट्र, ही कामगार, शेतकरी, माता भगिनी यांना न्याय देण्यासाठी सर्वोच्च सभागृहात आपण बसलेले आहात. त्या सर्वोच्च सभागृहाची जर तुम्हाला गरिमा पाळता येत नसेल तर मला असं वाटतं की हे महाराष्ट्र सहन करून घेणार नाही. मंत्री महोदय, कापसाच्या मुद्द्यावर तुम्ही उत्तर द्या. संकट उर्फ शंभू महाजन. अध्यक्ष साहेब, कापसाच्या उपोषणाला मी बसलो. फक्त माझा कुठेतरी अभ्यास कमी होता आणि मी चुकून बसून गेलो. नंतर समजलं की कापूस हिरवा येतो की काळा येतो ते पण समजलं नाही. नंतर समजला की पांढरा येतो. मला कापसाला भाव आणायचा होता म्हणून आणला. आमदार झालो, मंत्री झालो. आता मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचा आहे. कापसाचा मी आहे मस्त आणि शेतकरी असू दे त्रस्त. मला त्यांच्या प्रश्नाशी काही घेणं देणं नाही.
कापसाला हमी भाव मिळालाच पाहिजे. अजून आम्ही विरोध पक्षनेत्यात बसलो तर अजून आम्ही त्या उपोषणाला बसणार आणि पुढच्या वेळेस आम्ही कापसाचा अभ्यास चांगला करूनच बसणार. आणि हे योग्य उत्तर नाही. हे तुम्हाला मला असं वाटतं लवकर विरोधी पक्षात जायचे असतील तुम्हाला चुकीचं. चला दुसरा प्रश्न घ्या. आता अपक्ष आमदार शिवराम पाटील आमदार फुकट आमदार. माझा आक्षेप आहे अध्यक्ष महोदय, सभागृहामध्ये ग्राम विकास मंत्री कुठल्या तरी महिनीचे काहीतरी तोंड लपून बोलत होते. यांचा सीनियर रिपोर्ट काढला पाहिजे. जय श्रीराम. हे ग्राम विकास मंत्री असताना यांच्या मतदारसंघामध्ये शहापूरला 37 नंबरचा गट सरपंच आणि ग्रामसेवकांनी परस्पर विकून टाकला. मंत्र्यांची चौकशी झाली पाहिजे यांना माहिती नाही का? मी शिकायत केलेली आहे. त्याचप्रमाणे आमचं असं म्हणणं आहे, आमच्या जळगाव ग्रामीणचे पाणी पुरवठा मंत्री एवढ्यात बोलले येऊ करून क्यू करू. साळवा नांदेडचा रस्ता यांनी 62 लाखामध्ये बनवला आणि रस्त्याचं कम्प्लिशन पूर्ण होत नाही तोपर्यंत 4 कोटी रिपेरीमध्ये यांनी खर्च केलेले आहे. माझा आक्षेप आहे. आणि किसा 400 रुपयाचा आमच्या पालकमंत्र्यांनी किसा भरलेला आहे. आजपर्यंत यांनी कमवलेली संपत्ती याची चौकशी झाली पाहिजे. सीबीआय चौकशी झाली पाहिजे. ईडीच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे. तोपर्यंत यांना मंत्रिपदावर ठेवू नये असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे. अपक्ष आमदार साहेब तुम्हाला मर्यादित वेळ असतो. तुम्ही अपक्ष आणि तुम्ही बिना पैशाच्या, त्यामुळे तुम्हाला वेळ कमी मिळेल. यानंतर आमदार विष्णू भांगाळे. अध्यक्ष महोदय, आम्ही 20-25 वर्षात अध्यक्ष महोदय मार्शल आपल्या जबाबदारीचं मान ठेवा. अध्यक्ष महोदय, 20-25 वर्षापासून आम्ही समाजकारण राजकारण करतोय. मागील काळामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न आजपर्यंत सुटत नाहीये. तुम्ही येईन घडी घडी काय आमदार साहेब, तुम्ही मंत्री झाला, तुम्हाला येईन घेऊन पाहून घेते काय गरीब सांभाळ थोडीशी. अध्यक्ष महोदय, आजच्या या मंत्रिमंडळाला, हिंदे मंत्रिमंडळाला शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील, जनतेचे प्रश्न असतील, हे ऐकण्यासाठी सुद्धा वेळ नाहीये. जर आम्ही ते प्रश्न मांडण्यासाठी उभं राहिलो तर त्यांचे नाटक वेगळे चालू होत असतात. आम्ही आपल्याला लेखी प्रश्न दिलेला आहे अध्यक्ष महोदय. या बेरोजगार पूर्ण महाराष्ट्रावर आम्ही रोजगार देऊ या नावाखाली सत्तेत आले. 2 कोटी रोजगार दरवर्षाला देऊ या मिंदे सरकारने त्यांच्या सहकार्याने त्यांना वादा केला होता आणि आमची भूल थापाला जनता बळी पडली. आज आम्ही यांना विचारू इच्छितो की हाताला नोकरी तर मिळालीच नाही अध्यक्ष महोदय, परंतु शेतकऱ्याने, शेतकऱ्याच्या मुलाने जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाचा धंदा सुरू केला. मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून आमच्या जळगाव जिल्ह्याच्या जिल्हा दूध फेडरेशनच्या चेअरमनला विचारू इच्छितो की त्यांनी आजपर्यंत या शेतकऱ्यांच्या मुलासाठी जो दूध धंद्याच्या बाबतीतला जोडधंदा जो चालू केला आहे त्यांनी त्याबाबत काय केले. ठीक आहे, धन्यवाद आमदार साहेब. बोला. चोरमन उर्फ मंगू चव्हाण, उत्तर द्या. अध्यक्ष महाराज, आदरणीय विरोधी पक्षाच्या आमदारांनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाची सर्वप्रथम आमच्या पक्षाला भारतीय जनता पार्टीला काही देणं घेणं नाहीये. आम्ही राम मंदिर बांधलं, आमदार होतो मी मुंबईवरनं गाड्या आणायचो, मुंबईवरनं गाड्या आणायचो ब्लॅक मध्ये, ब्लॅकच्या गाड्या जळगावमध्ये विकायचो. त्यात आमचे जामनेरचे मंत्री महोदय गिरीश भाऊंचा हात माझ्या पाठीवर असल्यामुळे मी कमी वेळात आमदार झालो. त्यानंतर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे नाता बोलवर भूक तुम्ही नाता बोलवर खायचो.
अमुकाला भूक मी त्याच्या भुकायचो, त्यामुळे मला पक्षाने पोच पावती दिली आणि मला आमदार केलं. राहिला विषय आणि दुधाचा प्रश्न, अध्यक्ष महाराज दूध गाय देते का बैल हे अजून मला माहिती नाही. आमची सुरुवाती केली अध्यक्ष महाराज. त्यामुळे आमचे शेवटचे 3 महिने बाकी आहे. अध्यक्ष महाराज आमचे शेवटचे 3 महिने बाकी आहे. आम्हाला सुखा समाधानाने कमिशन कमवू द्या, 2-2, 4-4 कोटीचे बंगले बांधू द्या, 2-2 कोटीच्या गाड्या घेऊ द्या मोठमोठ्या. आम्हाला लोकांना रोजगार मिळो, शेतकऱ्याला दुधाचा फरक मिळो अथवा न मिळो. आम्ही आता केरळात आहोत, केरळात मस्तपैकी आम्ही मौज मजा करतो आहोत, केस करत आहोत. मंत्री महोदय राज्याच्या सभागृहात निर्लज्जपणाचा कळत झालेला आहे. एक मंत्री एका महिलेशी बोलतो, विरोधी पक्ष आक्षेप घेत आहे. अध्यक्ष महोदय हे चुकीचं आहे, केळी पीक विमा मिळाला नाही. शांत ठेवा. या सभागृहामध्ये ज्या सभागृहात यशवंतराव चव्हाणांसारखं व्यक्तिमत्व होतं, ज्या हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईकांसारखं व्यक्तिमत्व होतं, खानदेशाचे मधुकरराव चौधरी या मी ज्या ठिकाणी आज बसतोय त्या ठिकाणी त्यांनी त्या भूमिका निभावली आणि अशा अरुणबाई गुजरातींनी भूमिका निभावली. आणि अशा या पवित्र अशी परंपरा आपल्या सभागृहामध्ये जेव्हा राज्याचा एखादे मंत्री सभागृहात महिलेशी बोलतो आणि विरोधी पक्ष आक्षेप घेतोय, खेळ मनाला वेदना होत आहेत, असं होता कामा नये. इथून पुढे दुसरी गोष्ट, आमदार साहेब मुख्यमंत्री महोदय यांना सूचना करतो की सगळे सीड्या करण्यात यावे. तो कोणाच्या महिलेला बोलवता नक्की पिल्लू नावाचा कोण प्राणी आहे तो शोधण्यात यावा. विषय संपलाय. आता मुद्द्यावर आपल्याला प्रश्न उत्तराचा थोडा वेळ आलाय, पटकन 5 मिनिटात कामकाज संपवायचंय. आमदार महेंद्र देशमुख यांचा प्रश्न बाकी बोलतात. साहेब हे जलसंपदा मंत्री आहे. या महाराष्ट्राला चांगले दिवस आणण्यासाठी अनेक चांगले मार्ग आहेत, पण शेवटी राज्यकर्ते म्हटल्यानंतर जे शेतकऱ्याला अन्न देऊ शकत नाही, पारा देऊ शकत नाही, निसर्गाने दिलेली हवा, झाडं, जमीन याच्यावर त्याने राहायचं आणि जगायचं. शेतकऱ्याच्या जन्माला येऊन सध्या त्याला या लोकशाहीच्या नावाखाली काहीच मिळत नाही. तेव्हा मला असं वाटतं की शेतकऱ्याने बंड करण्याची पाळी आलेली आहे, ही क्रांतीची पाळी आलेली आहे आणि ही क्रांती शेतकऱ्यांच्या हाताने झाली पाहिजे, इतरांच्या हाताने आम्हाला ती नकोय. हे झालं पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की शेतकरी हा या संपूर्ण देशाचा बाप आहे, आपला पोशिंदा आहे. हे बघा, आणि जलसंपदा मंत्री म्हणून तुम्ही काय काम केलंय, किती पाणी आटवलं तुम्ही, त्याचं उत्तर अगोदर द्या आणि त्यानंतर बोला. हे पडलं मुद्द्यावर बोला साहेब. जलसंपदा मंत्री संकट उर्फ चंगू महाजन. साहेब, अध्यक्ष महोदय, आम्ही पाणी खूप अडवलं आणि पाणी कसं अडवलं ते पण माहितीये. नाशिक, जळगाव, पाण्याच्या जोरावर आम्ही खूप काय केलं. जनतेला पाणी मिळालेलं आहे साहेब, पण हे जनतेपर्यंत पोहोचत नाही. यांना ते फक्त रात्रीचं पाणी पाहिजे. आम्ही सकाळचं पाणी, सकाळपासून पाणी 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 पाणीच पाणी पाजतो. आमच्या विरोधी पक्ष नेत्यांना आम्हाला सांगायचंय की पाणी मुळे आम्ही इथं आलोय आणि पाणीमुळे सर्वच सर्व झालं. त्याच्यामुळे आम्ही पाणीच्या जोरावर आता ऐका, रेकॉर्डवर चुकीचं जातं कामा नये. तुम्ही पाणी म्हणजे काय ते क्लिअर करा. पाणी म्हणजे पैसा आहे का? नाही, असं सन्माननीय मंत्री महोदयाची आपण पिण्याचंच पाणी सांगतोय मी. मला ते सवय झाली, आता मी काय करणार. असं पाणी पाणी चुकीचं आहे. वाईट वाईट शंकर महाजन खाली होता चुकीचं. तुम्ही त्यांनी प्रश्न विचारला
की तुम्ही किती पाणी अडवलं, तुम्ही तर सांगता वेगळं पाणी अडवलं, हे चालणार नाही. अध्यक्ष अध्यक्ष म्हणून कमी घेणार नाही. अध्यक्ष म्हणून अध्यक्ष साहेब मला माहित नव्हतं की पाण्यावर प्रश्न विचारणार आहे, म्हणून पुढच्या वेळेस पाण्यावर अभ्यास करून येईल आणि पुढच्या वेळेस उत्तर देईल. बरोबर. एका बाजूला तुम्ही सांगतात मी 30 वर्ष झाले आमदार आहे, 10 वर्ष झाले आमदार आहे, तुम्ही काय इन करून नुसतं महिलांशी बोलण्यातच व्यस्त राहतात का? आता नाही जाणार साहेब. 30 वर्ष दिले लोकांनी तुम्हाला. मी सभापती आहे, मला माझ्या कार्यकाळात असं काम झालं मला आवडणार नाही. अध्यक्ष मला कमी घेणार नाही. अध्यक्ष मला आमच्या मंत्री साहेबांचा पिल्लू हा अर्थ तुम्ही चुकीचा काढला. पिल्लूचा अर्थ वेगळा होऊ शकतो. अध्यक्ष मला जम्मू उठल्यावर बमुरी उठणं गरजेचं नाहीये. अध्यक्ष महाराज आमच्या चंगू साहेब काही चालत नाही. चंगू सांगतील तेवढंच मी करतो. मग तुम्ही खाली बसा. मग तुमचा पगार किती, तुम्ही बोलतात किती, थोडं ऐकत जाणं देते. तुमची पहिली टर्म आहे, थोडं शांत बसा. यानंतर आपले शेवटचे 2 प्रश्न राहिले. मला भाऊसाहेब पाटील आपले शेवटचा प्रश्न राहिले. अध्यक्ष महोदय मला फक्त 30 सेकंद द्या. या 3 मंत्र्यांना, हे जळगाव ग्रामीणचे सोंगड्या पाटील, हे 40 गावचे चोरमन, त्यानंतर हे जळगाव जिल्ह्याचे संकट महाजन, यांचं एकमेकांमध्ये ठिकाण नाही. कोण पिल्लूला बोलतं, कोण पाणीपुरीचं कमिशन खातं, कोण दूध खातं. या 3 मंत्र्यांनी किती टक्केवारी घेतं हे नियोजन करावं. अध्यक्ष महोदय यांचे पुत्र, यांचे चिरंजीव सुद्धा कमिशन घेण्याचं काम करतं. याचं उत्तर जळगाव जिल्ह्याला पाहिजे. आणि हे प्रश्न ते आधी विचारले भाऊसाहेब पाटील. तुम्ही आमदार साहेब तसेच प्रश्न विचारा, तशी उत्तर घेऊ. वेळ महत्वाचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं आता जयस्वाल साहेब तुमचा प्रश्न राहिला आहे का? एक मिनिट आमदार अपक्ष आमदार वेळ कमी असतो. शेवटचा प्रश्न अपक्ष आमदार. अध्यक्ष महोदय मी आधी आपल्याला जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर योग्य ते आम्हाला मिळालेलंच नाहीये. शेतकरी हा पोशिंदा आहे, अन्नदाता आहे. त्याच्या नावावरती या सभागृहातील सत्ताधारी पक्षाने सत्ता मिळवलेली आहे आणि त्याला न्याय देण्याच्या दृष्टीने आजपर्यंत प्रयत्न सुद्धा करत नाहीये. अध्यक्ष महोदय मी मागील काळामधल्या आपल्या दूध फेडरेशनच्या बाबतीत त्या चेअरमनांनी काय केलं या बाबतीत विचारलं, ते आपण सांगितलं नाहीये. मी शेतकऱ्यांच्या मुलांनी बेरोजगार असल्या कारणाने जो जोडधंदा उभा केला आणि त्या माध्यमातून दूध फेडरेशनला देण्याचं काम जे केलं, त्या माध्यमातून ज्या दुधाला न्याय मिळाला पाहिजे होता यासाठी मला प्रश्नाकडे जायचंय अध्यक्ष महोदय. परंतु त्याचं स्पष्टीकरण, त्याचं स्पष्ट की आपल्याला ते समजलं पाहिजे. जे मंत्री महोदय उत्तर देत आहेत ते त्यांनाही प्रश्न समजला का नाही समजला, किंवा त्यांनी अभ्यास केलाय की नाही केला हाही आम्हाला समजत नाहीये. आमची जनता आमच्यापर्यंत येते. शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय की मागील काळामध्ये नशिबाने या आपल्या विधिमंडळाच्या समितीने 3 सदस्यीय समिती या दूध राज्यामध्ये दूध भाववाढीच्या माध्यमातून जी समिती 3 सदस्यीय समिती नेमलेली होती, या समितीमध्ये जळगाव जिल्ह्यातल्या दूध फेडरेशनच्या चेअरमनला संधी यामध्ये मिळालेली आहे. आमचा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय की या समितीने काय केलं आणि मागील काळामध्ये जो 5 रुपयाचा फरक अनुदान जे मागील काळातला मागच्या वर्षाचा अनुदान महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये मागील जिल्ह्यामध्ये सर्व जिल्ह्यांना हा मागच्या वर्षाचा 5 रुपयाचा फरक मिळालेला आहे. परंतु आज आमच्या जळगाव जिल्ह्यात 3 मंत्री असताना हा 5 रुपयाचा फरक मागील वर्षाचा आजपर्यंत का मिळालेला नाही. आणि दुसरा प्रश्न कोणी आधी विचारला अध्यक्ष महोदय की या समितीमध्ये एक सदस्य म्हणून त्यांना संधी मिळालेली आहे. त्यांनी त्या समितीत काम केलेलं आहे. भाववाढीच्या माध्यमातून अनुदान कशा प्रकारे ते शेतकऱ्यांना देणार आहे. अध्यक्ष महोदय आम्हाला त्याच्यासोबत असं विचारू इच्छितो, आदिवासीच्या मुलांना दूध पुरवठा केला जातो, त्याला दुधाला भाव देत असताना त्या टेंडर मध्ये 172 रुपये लिटरचं दूध त्यांना पाजलं जातं आणि आमच्या शेतकऱ्याच्या मुलांना अध्यक्ष महोदय हे समजून घेतलं पाहिजे.
रुपये भाव वाढ सुद्धा आपण जे अनुदान देणार होतात ते का दिलं जात नाही याचं